नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आता पेटून उठलेली आहे आणि काव्या वसुहत्याला काही आता सुधरू देत नाही. कारण काव्याने ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, वसुहत्याची चांगलीच जिरवायची आहे. कारण या वसुहत्यामुळं आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. मग काव्या वसुहत्याकडे येते आणि तिला म्हणते की एक पुरावा मिळू द्या, मग तुम्हाला सांगते काय करणार आहे ते. मग मी आहे आणि तुम्ही आहात एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण वसुहत्या येता जाता सारखे टोमणे मारत असते, येता जाता बोलत असते, काही ना काही तिचं सुरू असतं. आणि मग या वसुहत्याला तिची मस्ती जिरवणं खूप गरजेचं आहे हे काव्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि इथे फक्त आणि फक्त काव्याच वाट लावू शकते हे मात्र माहिती आहे. काव्या ह्या शब्दात बोलते आणि तिथून ताड निघून जाते. त्यानंतर सगळेजण आता नंदिनीच्या रूममध्ये गोळा झालेले असतात. तर मंजू आहे, ती मंजू म्हणते की नाही, मला काय वाटतंय माहिती आहे का, आता ना काही झालं तरीही आता ह्या चौघांचं काहीतरी चाललेलं आहे. मग ती वसूकडे येते आणि वसूला सांगू लागते की अगं ताई, तुला माहिती आहे का, ते सगळेजण आहेत ना एकत्र जमलेले आहेत. आणि जेव्हा ते एकत्र जमलेले आहेत म्हणजे नक्कीच त्यांचं काहीतरी असं चालू आहे ज्यामुळं ते सगळे एकत्र आलेले आहेत. मला वाटतंय की तुझ्याच विरोधात काहीतरी कारस्थान असणार आहे. या भाषेत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे मात्र जीवाने आता दीपकला फोन केलेला आहे. कारण दीपक खूपच हवेत चाललेला आहे. त्याला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही माझं कोणी काहीच बिघडवू शकणार नाही असं दीपकला वाटत असतं. आणि दीपकचा माज उतरवण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. मग जीवाने दीपकला फोन केलेला असतो आणि दीपकला फोन करून तो म्हणत असतो, तुला काय वाटलं रे, तू एकटाच पुरावा आहेस, म्हणजे तू एकटा असेल तरच सगळं होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी तू एकटा कुठं होतास, नंदिनीला किडनॅप करणारा. तुझ्याबरोबर तो ड्रायव्हर होता ना तुझा, जो गाडी चालवत होता, अरे त्याला तर आणूच शकतो ना पकडून आम्ही, एवढं लक्षात ठेव. अशा भाषेत आता दीपकने सुनावलेलं आहे. आणि आता मात्र इकडे कळायचं बंद झालेलं आहे दीपकला, कारण जीवाने त्याची चांगली जिरवलेली आहे हे मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर नंदिनी त्याचबरोबर सगळेजण आता एकत्र बसलेले आहेत. पुढचं प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे. काही झालं तरीही नंदिनीला निर्दोष मुक्त करायचं, निर्दोष सिद्ध करायचं. इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण काव्याची जी जबरदस्त बॅटिंग आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. आणि आवर्जून हा एपिसोड नक्की पहा. तर इकडे काव्या आता मानिनीकडे आलेली असते. मानिनीसाठी सूप आणलेलं असतं आणि काव्या मात्र मानिनीला म्हणत असते की मानिनी काकू, हे सूप घ्या बरं, त्याशिवाय तुम्हाला बरं नाही वाटणार आहे. तुमच्या लक्षात येतंय का, मला सांगा बरं, काहीच खाल्लेलं नाही आहे तुम्ही, मग तुम्हाला बरं वाटलं पाहिजे की नाही. असं सगळं मानिनीच बरोबर तिचं बोलणं असतं. आणि हट्टाने जबरदस्तीने ती मानिनीला खाऊ घालत असते. तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते की अगं मला नको आहे, मला नाही आहे जाते. तेव्हा काव्या म्हणत असते की आई, असं काय करताय तुम्ही, घ्या ना. आणि आई म्हणते आणि स्वतःच पाहू लागते. तेव्हा मात्र मानिनीला धक्का बसतो. मानिनी म्हणते की चालेल आई, म्हणलंच तरीही चालेल. कारण तिला तेच आठवत असतं की नंदिनी ताईनं सांगितलं की नाही की सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, सगळ्यांशी खूप छान असं तिचं बॉन्डिंग जे आहे ते तिनं सांगितलेलं असतं. कारण सगळ्यांना तुला नंदिनी बनून काळजी घ्यावी लागणार आहे. या घराची विस्कटलेली घडी आपल्याला दुरुस्त करायची आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग मानिनीला काव्या एक एक सूपचा चमचा भरवत असते आणि म्हणत असते की मला सांगा, चांगलं झालं नाही आहे का. आणि मग काव्या ज्या पद्धतीने मानिनीशी बोलत असते, तिला जबरदस्ती खाऊ घालत असते, ते पाहून पार्थला सुद्धा छान वाटत असतं. पार्थसुद्धा काव्याकडे पाहत असतो, जणू काही पार्थ काव्यावरती इम्प्रेस झालेला आहे. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर विक्रम पार्थला म्हणतो की चल जरा आपण कामाचं बघूया, असं म्हणत ते दोघंही तिथून बाहेर गेलेले असतात. आणि इकडे आता मात्र मानिनी काव्यासोबत बोलत असते. काव्याला म्हणत असते की काव्या, नंदिनी खूप हळवे ग, तिच्या त्या हळवेपणाचा ना सगळेजण फायदा घेतात, तू तिची साथ कधीच सोडू नकोस हा. तेव्हा काव्या म्हणते की हो. त्यानंतर ती म्हणते की तू खमकी आहेस. तेव्हा काव्या म्हणते की हो, मी खमकी आहे आणि आता हा खमकेपणा सर्वांना दाखवायची गरज आहे. मी माझ्या नंदिनी ताईला ना कधीच एकटं पडू देणार नाही. या पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही इकडे नंदिनीला एकटं पडू द्यायचं नाही हे मात्र काव्याने ठरवलेलं असतं. काव्या
खंबीरपणे उभी राहत असते. अगदी वेळच्या वेळी कुठं काय करायचं हे मात्र काव्याला चांगलंच माहिती आहे आणि काव्या त्याच पद्धतीने कामगिरी करत असते. आता काव्य येते, देवाच्या पुढे दिवा लावते आणि शुभंकरोती म्हणते आणि त्याच वेळी सगळेजण तिथे जमलेले असतात. नंदिनी तिथं आलेली असते. आता वसूचं तोंड काय गप्प बसतंय वे. तिला असं वाटत असते की चला आता आयती संधी मिळालेली आहे की नाही, मग आपण या संधीचं सोनं करून घ्यायचं, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि मग ती म्हणते की काय ग, आता कोणाला म्हणशील? शत्रू घरचाच असेल तर? शत्रू बुद्धी विनाशाय कोणाला म्हणतील सांग ना, कारण शत्रू तर घरचाच आहे, कोण आहे कळलेलंच आहे, आता काय करणार आहेस? अशा पद्धतीने बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिथे रम्या असते. रम्या म्हणते की काय करणार म्हणजे 24 तासांची मुदत देणार ना. आता मात्र तिथे पार्थ जीवा सगळेजण आहेत, कारण या दोघींचं हे टोचून बोलणं जे आहे जरा अतिच चाललेलं असतं. मानिनी आणि विक्रम आत गेला की हिचं मात्र सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी हे सगळं जेव्हा चाललेलं आहे तेव्हा मात्र काव्या तिथे येते आणि काव्या म्हणते की हो का, नाही बरोबर आहे, तुमचं सगळं मला मान्य आहे, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय, कारण आम्ही आहे, ही काव्य आहे नंदिनी ताईच्या सोबत. कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की माझी नंदिनी ताई कशी आहे ते. अशा पद्धतीने काव्याचं बोलणं चाललेलं असतं. काव्या मात्र ठणकावून सांगत असते. काव्या म्हणत असते की काही झालं तरीही माझ्या नंदिनी ताईसोबत मी आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, त्या दिवशीच जेव्हा मला कळलं होतं ना नंदिनी ताईंना लग्नातून किडनॅप करणारा तुम्ही होता, त्या दिवशीच माझ्यासाठी हा विषय संपला होता. पण आता तुम्ही जो विषय वाढवलेला आहे ना त्याचा शेवट करायला मी असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर माझ्या नंदिनी ताईला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर पुराव्यांची सुद्धा वाट बघणार नाही. आणि त्याच वेळी जीवा तिथे येतो आणि म्हणतो नंदिनी एकटी नाहीये, मी आहे. तेव्हा मी लगेचच तिथे वसू बोलायला सुरुवात करते की कसं प्रूव्ह करणार आहे तुझ्या बायकोला? अरे तिचे सगळे पुरावे खोटे ठरलेले आहेत, ती खोटारडी आहे, तिचा पुरावा तिच्यावरच पलटलेला आहे. बघितलं ना तिनं काय केलं आणि त्याची फळं तिला भोगावी लागत आहेत. लक्षात येतंय ना काय झालेलं आहे? असं सगळं वसू बोलत असते. आणि आता मात्र काव्याला खूप राग आलेला असतो. काव्या म्हणत असते बाज झाला आत्याबाई, एवढं लक्षात ठेवा, कारण माझ्या नंदिनी ताईसोबत मी आहे आणि माझ्या नंदिनी ताईला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. कारण काहीही झालं तरीही सोडणार नाही एकेकाला, एवढं लक्षात ठेवा. म्हणत काव्याचा जो पलटवार असतो तो मात्र खूप जबरदस्त असतो. आणि काव्या म्हणते चला निघा, इथं काय वाट बघत बसलाय, निघा लवकर. असं म्हणत काव्याने जणू काही त्या दोघींनाही सांगितलंय की निघा आता, आरती घ्यायची आणि निघायचं, चालायला लागायचं इथून. त्याच वेळी पार्थ जीवा तिथं असतात. जीवा तिथे येतो आणि म्हणतो मी आहे नंदिनी, तुझ्यासोबत मी आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि आता मात्र इकडे या वसूला कळायचं बंद झालेलं असतं. कारण वसूला नेहमी असं वाटायचं की मी एकटीच आहे, माझं राज्य चालणार आहे. पण तिला कुठं माहिती आहे, जर काव्य आणि नंदिनी दोघी एकत्र आल्या तर केवढं मोठं वादळ येऊ शकतं. वादळ नाही नुसतं तर सुनामी येऊ शकते. या गोष्टीचा अंदाजच तिला नव्हता. कारण तिला असं वाटायचं की नाही आपण आपण पुरून उरेल यांना. पण काव्याने मात्र चांगलीच तिला लायकी दाखवलेली असते, दम दिलेला असतो की बाद झाला आता आत्याबाई, हे सगळं जे काय आहे ना तुमचं ते बंद करायचं. कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय बोलताय ना ते मला चांगलंच कळलेलं आहे. अशा भाषेत काव्या बोलत असते. काव्या म्हणत असते की यापुढं मापात राहायचं, कारण गाठ काव्याशी आहे. असं म्हणत काव्याने तिला जणू काही हाकललेलं असतं. आणि हे चौघजण एकत्र आलेले असतात आणि दिव्यावरती हात ठेवून चौघजण आता शपथ घेत आहेत की काहीही झालं तरीही आता नंदिनीला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आणि त्यासाठी हे चौघं एकत्र आलेले आहेत आणि सांगतायत की आम्ही आहोत, त्यामुळे आता काळजी करायची अजिबात गरज नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंदिनी तू एकटी नाही आहेस. आता नंदिनीसाठी हा जो आधार आहे तो खूप मोठा आहे. कारण काहीही असलं तरीही नंदिनीसाठी हे सगळे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा खूप मोठी गोष्ट ठरलेली आहे. आणि नंदिनी मात्र या सगळ्यांना मदत करणार आहे. नंदिनी आता नंदिनीसाठी हे सगळेजण आहेत, नंदिनीला हे सगळे मदत करणार आहेत. आणि आता मात्र काव्याच्याही लक्षात आलेलं आहे
की कोणाला कसं वठणीवर आणायचं आहे. आणि ही खमकी काव्या बघून जीवा आणि पार्थ तर पाहतच राहतात. नंदिनीला खूप भारी वाटतं की आज खंबीरपणे तिचा भाऊ, तिचा नवरा, तिचा दीर तिच्या पाठीशी उभे आहेत. या गोष्टीमुळं नंदिनी खरं तर खुश झालेली आहे. कारण नंदिनीनं जे काही केलेलं आहे ते बरोबर केलेलं होतं, अगदी बरोबर पुरावा आणलेला होता. पण तो पुरावा ऐनवेळी पलटला म्हणून सगळा गोंधळ झालेला असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर या सगळ्यावर तोडगा सुद्धा आता काढायला सगळेजण एकत्र जमलेले आहेत. कारण त्यावेळेस नंदिनीची चूक झालेली आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. कारण आपण एकटं जायला नको होतं. त्या दीपकला भेटायला जाताना तिचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडलेला आहे. त्यामुळं आता नंदिनीला फक्त आणि फक्त या सगळ्यांची साथ मिळालेली आहे. आणि या सगळ्यांच्या साथीने नंदिनी निर्दोष स्वतःला सिद्ध करणार. इकडे मात्र हॉस्पिटलमध्ये आता रेखाताई असतात, त्या बाप्पाच्या जवळ असतात आणि म्हणत असतात की माझ्या नयनाची आणि बाळाची तब्येत व्यवस्थित असू दे, त्यांना काही होता कामा नये. आणि त्याचबरोबर तिथे डॉक्टर आलेले असतात. त्याचवेळी सँडी तिथं असतो. डॉक्टरांना विचारलं जातं की बाळ कसं आहे, सगळं कसं आहे. तेव्हा सँडीला डॉक्टर सांगतात की हो, बाळाची आई सुखरूप आहे, पण एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा सँडी म्हणतो की काय झालं. तेव्हा त्या सांगू लागतात की बाळ ना प्रीमॅच्युअर बेबी आहे आणि त्याचबरोबर त्याला ना काचेत ठेवायला लागलेलं आहे आणि त्याची एक सर्जरी करायला लागत आहे. आणि ती सर्जरी करणं खूप गरजेचं आहे. आज किंवा उद्या एक लाखो रुपये खर्च येईल, पण ती सर्जरी करणं खूप गरजेचं आहे. तरच बाळ व्यवस्थित राहू शकेल, अन्यथा बाळाच्या जीवाला धोका आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो रेखाला आणि त्याचबरोबर सँडीला. त्यांनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर तुम्ही ते जे पैसे आहेत ना ते भरून टाका, तरच सगळं व्यवस्थित होईल. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता सँडीच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळायचं बंद होतं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग सँडी मात्र पाहतच राहतो. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पैशांची अरेंजमेंट करा. आता सँडीला प्रश्न पडलेला आहे, आता काय करायचं. इकडे जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी सगळेजण एकत्र आलेले आहेत. आता आपल्याला नक्की काहीतरी असं शोधावं लागणार आहे की जो दुवा आहे तो आपल्याला मिळत नाहीये. आणि मग असं म्हणत पार्थ सुद्धा आणि जीवा सुद्धा दोघंही पेटून उठलेले आहेत. आणि आता शांत राहायचं नाही एवढं मात्र त्यांनी ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता दीपकला वसूने फोन केलेला असतो आणि दीपकसोबत ती बोलत असते. बरोबर आहे दीपक, कसं आहे माहिती आहे का, तू ज्या गोष्टी केल्या ना त्या अगदी बरोबर झालेल्या आहेत. बघितलं ना, दीपक म्हणतो बरोबर आहे. आता कोण त्या नंदिनीला सोडवतोय ना तेच बघतो. कारण काहीही झालं तरीही नंदिनीमुळं, तिच्या नवऱ्याने मला एवढं मारलेलं आहे, मला एवढा त्रास दिलेला आहे, पण आता मी मात्र त्याला सोडणार नाही. अशा भाषेमध्ये दीपकचं बोलणं चाललेलं असतं आणि दीपक मात्र त्याच पद्धतीने बोलत असतो. त्याचबरोबर त्याचा माज काही केल्या कमी येत नसतो आणि तो म्हणत असतो की मी तर सुटलो पण ती अडकली, आता चक्रव्यूहात अडकली आहे असं म्हणायचं आहे. आणि इकडे नंदिनीला सुद्धा ती म्हणालेली असते की तू चक्रव्यूहात अडकलेली आहे. तेव्हा जीवाने सुद्धा त्याच भाषेत सांगितलेलं असतं की बरोबर आहे, आता सगळेच काही अभिमन्यू नसतात ना, आता चक्रव्यूह असा आम्ही आज आखणार आहे आणि त्याच्यात तुम्ही अशा अडकणार आहे की सुटायला मार्गच नसणार आहे. तेव्हा इकडे जीवा तिथे येतो आणि म्हणतो की नंदिनी काळजी करू नकोस, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहात. आणि त्याचबरोबर जीवा तिला म्हणतो की तुला आवडेल ना मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असलेलं, आपण असंच कायमस्वरूपी एकत्र राहायचं ना. तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि पार्थ तिथं आलेला असतो. पार्थ म्हणतो येऊ का. तेव्हा नंदिनी म्हणते या ना. आता पार्थ आलेला आहे. मग त्यावेळेस ती विचारते काव्य कुठे आहे. तेव्हा काव्या तिथे येते आणि मग दोघंही बोलू लागतात. दोघांचंही बोलणं झालेलं असतं. काव्या म्हणत असते की हे बघा. तेव्हा पार्थ म्हणतो की इतके सँडविच तुम्ही बनवलेत. तेव्हा काव्या म्हणते की हो मी बनवलेले आहेत. मग तेव्हा तो म्हणतो की नाही मला कळलं नाही आहे. तेव्हा ती सांगू लागते की काय नाही, मी ना काय केलं माहिती आहे का, बटाट्याची भाजी केलेली होती त्यासाठी उकडलेले बटाटे होते, माणिनी काकूंसाठी टोमॅटोचं सूप बनवलेलं होतं, मग टोमॅटोही होते, मग हे सगळं मी घेतलं आणि मग आपल्यासाठी सँडविच केलं अगदी चीज वगैरे भरभरून टाकून. असं तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की काय हे, आणि नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा मात्र काव्या समोर येते आणि म्हणू लागते अगं ताई तुझ्या डोळ्यात पाणी. तेव्हा नंदिनी म्हणते की अगं काव्या आनंदाश्रू आहेत ते,
मला खरंच ना कळतच नाहीये की माझी काव्य एवढी मोठी कधी झाली आणि अशी जबाबदारी कधीपासून घ्यायला लागली. म्हणजे माझा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये ग या सगळ्यावरती. असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सँडी. सँडी आणि त्याचबरोबर रेखा बोलत असतात की आता काय करायचं. तो म्हणतो की एकतर त्या पार्थ आणि काव्याने एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट करून वाट लावलेली आहे आणि आता पुढे काय करायचं पैशांचं. तेव्हा मात्र रेखा म्हणत असते बाद झालं, त्यांच्यामुळं तुझ्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचला ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये. इव्हन डिलिव्हरीचा खर्च सुद्धा त्यांनी दिलेला आहे, ते पैसे देऊन गेलेले आहेत आणि तुझी काय नाटकं चाललेत रे. तेव्हा तो म्हणत असतो की आपण बाळाला ना एखाद्या साध्या हॉस्पिटलमध्ये हलवूया इथून. तेव्हा ती म्हणत असते जर बाळाला दुसरीकडे हलवताना जर त्याला काय झालं तर त्याची कंडिशन क्रिटिकल आहे, हे कळत नाहीये का तुला. मी बघते काय करायचं ते. मग त्यालाही प्रश्न पडलेला असतो की आता पैशांचं काय करायचं, पैसे कुठून आणायचे एवढे मोठे, हा प्रश्न असतो. आणि तेव्हा मात्र इकडे त्याच्या डोक्यात काहीच कळत नसतं की आता पैशांचं काय करायचं आहे. तेव्हा रेखा म्हणत असते की मी नंदिनीला कॉल करू का, नक्की काय करू, पैशांची कशी ॲडजस्टमेंट करू, हा प्रश्न रेखाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि हा तिचा भाऊ माजुरा ज्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या जीवावर उठलेला. आणि मग तो म्हणतो कोणाला फोन करणार आहेस, नाही करणार आहेस ना. इकडे नंदिनी तर काव्याच्या गालावरून हात फिरवते, तिचं कौतुक करत असते की माझी काव्या एवढी मोठी झाली कळलंच नाहीये मला, असं म्हणत काव्याला जवळ घेत असते, काव्याशी प्रेमाने बोलत असते. आणि तेव्हा मात्र काव्याही खुश झालेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की अगदी माझी सावली असल्यासारखी वागतेस ना ग. म्हणजे मला वाटलं होतं की बाबांना नाही आवडणार म्हणून मी तुला म्हटलं आणि तू ती जबाबदारी अगदी अगदी व्यवस्थित पार पाडलेली आहे. आणि मग त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. आणि त्यानंतर पार्थ आणि जीवाही दोघेही त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा मात्र पार्थ आणि जीवा म्हणतात की तुमचं बहिणी प्रेम झालं असेल तर पुढे आपण काय करायचं ते ठरवायचं का, असं म्हणत दोघंही बोलू लागलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता त्या दोघीही असतात आणि म्हणतात की हो. आणि मग आता पुढं असा काहीतरी धागा आहे की जो आपल्या अजूनही लक्षात आलेला नाही. अशी गोष्ट आहे जी आपल्या लक्षात आलेली नाही म्हणून हे सगळं होतंय. इकडे सँडी म्हणत असतो कर ना, कोणाला फोन करणार आहे, नंदिनीला फोन करणार आहेस ना. हा पण मला एक सांग, तुझ्या हातात ह्या बांगड्या आहेत ना, कधी केले त्या बांगड्या सोन्याच्या तू, असं म्हणत आता हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की मला ना कळत नाहीये की ह्या ज्या बांगड्या आहेत त्या म्हणजे काय आहे याचा अर्थ. आणि मग त्या बांगड्या दे ना. तेव्हा ती म्हणते की हो, नंदिनीने मला वाढदिवसाला दिलेल्या होत्या या बांगड्या आणि त्या बांगड्या ज्या आहेत मी नाही देणार आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, मला कळतच नाहीये. आणि मग ती म्हणत असते की नंदिनी, आता नंदिनीलाच फोन करणार होते, बघितलंस ना तिचीच बहीण आहे ती, काहीही झालं तरीही काव्याने आणि पार्थनेच तुझी मदत केलेली होती, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तो म्हणत असतो की मग कर ना फोन, काय झालं, करणार होतीस ना फोन, हे सगळं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता नंदिनी म्हणत असते की नाही, असं काहीतरी आहे जे आपल्याला अजूनही लक्षात आलेलं नाही. आणि अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला शोधावी लागणार आहे, हा सगळा विचार त्यांचा चाललेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की माझी चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने जी वागली ना त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच वेळी पार्थ म्हणत असतो की नंदिनी, आता हा दुवा जो आहे तो शोधायचा आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. काही झालं तरी ही अशी काहीतरी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे, ती आपल्याला शोधावी लागणारच आहे. अशा पद्धतीमध्ये सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो बरोबर आहे, कारण अशी गोष्ट जी आहे ती आपल्याकडून विसरते. त्यानंतर मात्र आता लक्षात येतं यांच्या की तो जो पार्थ, तो दीपक होता ना, तो एकटा नव्हता किडनॅप करणारा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या होत्या. पण वसुहत्याला मात्र त्या लावून धरायच्या आहेत. आणि वसुहत्याने प्रत्येक वेळेस वादाची ठिणगी टाकलेली आहे, प्रत्येक वेळेस गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या वसुहत्याला सोडायचं नाही एवढं मात्र काव्याने ठरवलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्य आणि वसुहत्या समोरासमोर आलेल्या आहेत. तर वसुहत्या काव्याला म्हणत असते काय करू शकतेस ग तू, काहीच करू शकत नाहीये. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की मी काय करू शकते ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की मी काय केलेलं आहे. कारण तुमच्या लक्षात आलं नसेल, तुम्ही प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीने बोलत असता, वागत असता, त्याहीपेक्षा ही काव्या फक्त एक पुरावा मिळू द्या,
एकदा का एक पुरावा माझ्या हाती लागला की मग मात्र तुमचं काय होणार आहे ना याचा विचारही तुम्ही करू शकणार नाही, अशा पद्धतीने बोलत असतात. आणि आता मात्र हे सगळं जेव्हा पाहते ती म्हणजे मंजू, आणि मंजू धावतच येते आणि यांना सांगायला येते ती म्हणजे की अरे ते सगळेजण एकत्र जमलेले आहेत, मला वाटतंय की तुमच्या दोघींच्या विरोधात ना वसुताई तुझ्या विरोधातच काहीतरी चाललेलं आहे. आता मात्र ही चोंबडीची वसू आहे ती लगेचच आता दरवाजाच्या मागं ऐकायला चाललेली असते. हे यांचं बोलणं काय चाललंय ते तिला ऐकायचं असतं, म्हणून ती निघालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे दरवाजाच्या मागे बाहेर कान लावून ती ऐकत असते, तर इकडे यांनी मात्र फोन केलेला असतो तो त्या दीपकला फोन केलेला असतो. आणि दीपकला फोन करून ते म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा बोलत असतो तुला काय वाटलं रे, नंदिनीला किडनॅप करणारा तू एकटाच होतास का? तुझ्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती की, तू विसरला असशील. पण आम्ही नाही विसरलेलो, तो ड्रायव्हर होता ना तुझा, ज्याने नंदिनीला किडनॅप करायला तुझी मदत केलेली होती. तू विसरलास ना? पण नाही, आम्ही नाही विसरलेलो, असं म्हणत तो दीपकला धमकावत असतो. कारण तो जो ड्रायव्हर होता तो कोण होता हे मला चांगलंच माहिती आहे. कारण जीवाने जी बेदम धुलाई केलेली असते या दोघांची, त्यामुळं जीवाही त्यांना विसरलेला नसतो आणि तेही जीवाला विसरलेले नसतात. आता मात्र दीपकच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते. दीपकला कळायचं बंद झालेलं असतं, कारण त्याला माहितीच नाही आहे की त्याने नक्की काय गोंधळ घातलेला आहे. आणि आता त्याच्या लक्षात येऊ लागलेलं आहे की आपण हे जे काही वागलेलं आहोत याचा त्रास मात्र आपल्याला होणारच आहे. आणि इकडे मात्र सँडी त्याच्या बाळाचा जीव वाचवायचा आहे, त्याच्यासाठी मात्र कासावीस होत आहे. कारण त्याच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. आणि ती पैशांची गरज भागवणारी व्यक्ती म्हणजे नंदिनी आहे. आणि आता नंदिनीकडून आपण पैसे घेतलेत, आपल्या बायकोचा बाळाचा जीव वाचणार आहे, ही गोष्ट जेव्हा सँडीच्या लक्षात येईल तेव्हा सँडी नंदिनीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी कसा उभा राहणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वसूने जेव्हा हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे तेव्हा मात्र वसूच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत, तिला कळायचं बंद झालेलं आहे. कारण तिला असं वाटत होतं की हे सगळं जे काही आहे ते आता शांत झालेलं आहे, पण हे शांत होऊ शकत नाही, ही गोष्ट मात्र आता तिच्या चांगलीच लक्षात आली. हे चौघजण मात्र पेटून उठलेले आहेत आणि आता सोडणार नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.